मयूर म्हात्रे. ए बाबू मयूर खंडोबा संघाचे कर्णधार आमच्याशी जोडले जात आहे. 5 दिवसांची रणजी टेनिस स्पर्धा ते तुमचं स्वप्न होतं. पण मला म्हणजे असं होतं का जास्त खर्च आहे, कशा होतील याच्यामध्ये मी जर थोडा कन्फ्यूज होतो. पण यावेळी मी सरपंच साहेबांना भेटलो का तुमच्या बड्डेला आम्हाला नाईट मॅच ठेवायचेच आहेत, काही पण करून ठेवायचे आहेत. तर सरपंच साहेब डायरेक्ट आम्हाला बोलले ठेवा, मी तुम्हाला पहिला नंबर देत आहे. आणि त्यांचा आम्हाला पहिल्या त्यांचा आम्हाला 1 लाख भेटले. नंतर मग आम्ही जरा थोडं हे झालो, आम्हाला जरा बरं वाटलं. नंतर मग आमचे वडील आमच्या माणिकशेठ म्हात्रे याने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला की तुम्ही ठेवा, पुढचं काय आहे ते मी बघून घेईन. ओके, अभिनंदन या तुझ्या स्पर्धेबद्दल. निश्चितच जबरदस्त अशी प्रतिक्रिया दिली. सर्वांचा साथ महत्त्वाचा असतात आणि धाडस या संपूर्ण टीमने केलं आणि आज यशाच्या शिखरावर हा संघ जातोय. जाऊया आपण आता कॉम्बॉक्समध्ये जोडण्यासाठी. गोडाबाज असेल प्रसाद, तुम्ही प्रसाद भोईर यांचा. यस, थँक्यू. जाऊया या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलकडे, जी मात्र चालू होतीये. खारकोपर खारकोपर विपक्ष आपण प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठीजी अशी मॅच सध्या मैदानामध्ये एन्जॉय करतो. टॉस जिंकलाय मोठीजी टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला खारकोपर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. चला गडबड जरा कमी करूया आपण. रणजित पाटील आणि हर्षल ठाकूर असे 2 खेळाडू मैदानामध्ये खारकोपर टीमचे. खारकोपर 11 खारकोपर टीमचे आपण पाहतोय. पहिला गोलंदाज धनेश कामोटकर आलाय. सलग 2 चेंडू आता ज्यांना निर्धाव फेकलेत. AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी टीम, जे आपण पाहिलं सेमीफायनल त्याने जिंकली आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहेत आणि अनेक ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी टीम पूर्ण जात असते. यावेळचा चेंडू बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागून झेल उडाला जातोय, जिथे मात्र शॉर्ट लिमिटला झेल सोडलाय. महत्वाची ही विकेट होती, ती मात्र मिस केली आहे. निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू, हा निर्धाव चेंडू तो रणजित पाटील आहे. हर्षल साठी इथे मात्र बक्षीस आलंय. 2 षटकार लागवले तरी 500. क्या बात आहे, याला म्हणतात बक्षीस. प्रिन्स पाटील, क्रीन्स पाटील यांच्या वतीने बक्षीस. 3 लागतील कधी आणि बक्षीस जाईल कधी, त्यापेक्षा याला म्हणतात बक्षीस असं आम्हाला म्हणायचं आहे. 2 मारा आणि तरी सुद्धा बक्षीस मिळवा. येस, खूप साऱ्या शुभेच्छा कल्पेश. जीवदानी बामणडोंगरी टीम का मोठी झाली आहे तर त्यांची मेहनत आणि आज त्यांच्या 1 टीम 1 ड्रीम ही नेहमी आपण पाहिली आणि म्हणून ते मोठे झालेत. आणि आज त्यांना बऱ्याच ठिकाणी खरं तर पॅकर्स असतात, पुरस्कर्ते असतात खेळण्यासाठी. कारण आहे झेल सुटला. हा चेंडू मात्र स्लिमर ऑफ कडून लॉंग ऑफ कडे गेला. एक पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या साह्याने धावपाला पोहोचला जात आहे. सुरुवात होतीये बिनबाद 2 धावा. रणजित पाटील आणि हर्ष ठाकूर अशी सलामीची जोडी मैदानात सध्या उतरली आहे. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू बॅट्समन पुन्हा एकदा मिस होत आहेत. पहिलं षटक. लो स्कोरिंग मॅचेस आपण आतापर्यंत पाहिल्या आणि या अगोदर 46 धावांचा पाठलाग करणारा हा मोठीजी संघ सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी उतरलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे चालला. 1 मिळाली आहे. चेंडू 1 बाउन्स निघून चाललाय सीमा पार. चौकार. एक चौकार येतोय आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा होत आहेत. रणजित पाटील जो सुरुवातीला आलेला बॅट्समन आहे, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आलेल्या 6 धावा आपण पाहिल्या. दुसरं षटक दीप पाटील, मोठीजी टेनिस क्रिकेट मधील वेगाचं दुसरं नाव. दीप पाटील अतिशय कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु खूप चांगलं क्रिकेट ची कला ज्यांना अवगत केल्याने आज मोठीजी सारख्या बलाढ्य संघामध्ये ज्यांना महत्त्वाच्या गोलंदाजामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय.
असा गोलंदाज आला दीप पाटील. यावेळचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू डीप पॉइंट कडे चालला. 2 क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू सीमा पार मिळतोय चौकार. आणि या चौकारांना धावसंख्या होतीये पहिलं दशक 10 धावा. 10 धावा धाव फलकती लागल्या जात आहेत. सन्मान्य कन्हैया शेठ पाटील व जयवंतजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण मंचावरती यावं. कन्हैया शेठ आणि जयवंतजी आपल्याला जयवंतजी भोईर आपलं स्वागत केलं जाईल. पण इथे मात्र चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून निघून चालला डीप बॅकवर्ड कडे आणि पाहता पाहता सलग दुसरा चौकार बॅट्समन हर्षल ठाकूरच्या बॅटमधून आलाय चौकार. दोन चेंडू 2 चौकार येतात आणि या 2 चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या होत आहेत 14 धावा. 14 धावा लागल्या जात आहेत. 14 धावा धाव फलकती लागल्या जात आहेत आणि या 14 धावांच्या साहाय्यानं आपण पाहू शकाल तिसरा फटका हा मात्र डीप मिड विकेट कडे आला. एक पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या साहाय्यानं धाव फलक पोहोचलाय 15 वर. 15 धावा होत्या. दुसरं षटक चालू आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या खऱ्या अर्थानं प्रगती पद्धती असताना आतापर्यंत 3 चेंडू मध्ये ज्याने 9 धावा दिलेत असा दीपला आपण पाहतोय. दीपचा आतापर्यंत परफॉर्मन्स पाहिला खूप चांगला राहिला पण हर्षद ठाकूर या फलंदाजानं त्याचं चौकारानं स्वागत केलंय आणि संघाला पोहोचवलंय 15च्या घरामध्ये. बॅक पुढला राहून यावेळेस मात्र आडव्या बॅटना स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेट कडे जातोय. एक मिळाली आहे. एका धावेनिशी धाव फलकावरती 16 लागतायत. 5 षटकांचा सेमीफायनल हा पहिलाच आपण एन्जॉय करताय ज्यामध्ये आतापर्यंत धावा आल्या 16. यावेळेस मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. एक फक्त मिळते. काच्या पलीकडे काय मिळणार नाही. कमबॅक केलंय दीपनं. धावा संख्या होती 17. दुसरं षटक चालू आहे. 5 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील झालाय. दीपने आतापर्यंत खर्च केलेला 11 धावा. यावेळेस कनेक्ट झाला. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळला जातो आणि बॅट्समन रणजित पाटीलच्या बॅटमधून या 6 मिनिट आहेत. खेळ संपलाय. 23 धावा आपण सध्या स्कोअर बोर्डवरती पाहतोय. पहिलं षटक धनेशनं 6 दिल्या. दीप पाटील जो मात्र 2 चौकार 1 षटकार खात असताना 17 धावा ज्यानं खर्च केल्यात. अशा प्रकारे आतापर्यंत 23 सुस्थितीमध्ये सध्या खारकोपर संघाला आपण पाहतो असं म्हणूया ज्यामध्ये रणजित पाटील खेळतोय 8 चेंडू मध्ये 13 वर आणि हर्षल ठाकूर खेळतोय 4 चेंडू मध्ये 10 या धावसंख्येवर. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल जी सध्या होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र मंचावरती आपण पाहताय माणिक घरत आणि संतोष घरत यांचं आगमन होताना दिसत आहे. VIP डाईज वर आपण पाहतोय जासेमध्ये युवा उद्योजक समित अनंत पाटील हे सुद्धा इथे ही मॅच एन्जॉय करतायत. त्यानंतर विनोद दादा घरत सुद्धा इथे उपस्थित, विनायक घरत सुद्धा उपस्थित आहेत आणि जासेमधील उद्योग क्षेत्रातील एक फार मोठं नाव ब्रँडेड नाव अर्थात सतीश शेठ घरत साहेब आहेत. आणि पुन्हा एकदा मात्र आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा असे संतोषजी घरत साहेब सुद्धा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलंय. खंडोबा क्रिकेट क्लबचं एक स्वप्न होतं रजनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करायची आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वप्नपूर्तीसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केल्याचे आजचे सत्कार मूर्ती संतोषजी गरज सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य आदित्य गरज सुद्धा उपस्थित आहेत. त्याच्यानंतर जासाईच्या समाज आणि राजकारणातील वजीर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गणेश बाळकृष्ण पाटील हे सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. यावेळचा चेंडू खेळाडू इथे मात्र होतो झेलबाद. ब्रेकथ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे हर्षद ठाकूर होतोय. बाद 13 मध्ये 10 केल्या. 2 चौकार ज्याने लगावले पण त्याला मात्र धनेश कामोटकरनं अपयशी ठरवलंय पुढील फलंदाजीसाठी. आतापर्यंत धनेश कामोटकर 3 चेंडू फेकलेत, एक ही धाव न देता 1 विकेट प्राप्त केली. खारकोपर संघाला बसलेला मोठा धक्का मानला गेला. हर्षद ठाकूर जो बाद झालाय. आता येतो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजाचं नाव आहे प्रतीक पाटील. खारकोपर टेनिस क्रिकेटची खुल्या स्पर्धेमध्ये ज्याने एक वेगळी ओळख निर्माण केली तो मात्र प्रतीक आलाय. प्रतीक पाटील एक शांत संयमी स्वभावाचा परंतु मैदानामध्ये एक आक्रमक रूप धारण करणारा खेळाडू जो मात्र मैदानामध्ये येतो खेळण्यासाठी आलाय प्रतीक पाटील. यावेळचा चेंडू कनेक्ट प्रॉपर होतो आणि चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या वरतून निघून चालला. मिळतात 6 धावा. षटकार. सन्माननीय सद्गुरू सिमेंट सप्लायचे ओनर कन्हैया शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करूया पुन्हा एकदा की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. कन्हैया शेठ पाटील यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. षटकारानं सुरुवात केली आहे. प्रतीक पाटील नावाची ओळख आहे. मैदानाच्या बाहेर ज्याला आपण शांत स्वभावाने पाहतो पण मैदानामध्ये आल्यानंतर तो आक्रमक रूप धारण करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो. धनेश 6 चेंडू, पहिला चेंडू 6 मिळाल्या त्यानंतर मात्र निर्धाव आला. सन्माननीय कन्हैया शेठ पाटील आणि त्यांच्या सोबत आमचे भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. जयवंतजी भोईर साहेब. निर्धाव चेंडू आला. धावसंख्या आहे 19 धावा. 29 धावा माफ करा. पुन्हा एकदा मात्र मिस होतोय बॅट्समन धनेश कामोडकर. एक लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि त्याच्याकडे अनेक प्रकारची चेंडू टाकण्याची कला आहे. ती सध्या तो मैदानामध्ये सादरीकरण करत असताना हा चेंडू मात्र मिस फील्डमुळे इथे मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या होती 31 धावा. 3 षटकांचा खेळ जवळजवळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना खारकोपर 11 खारकोपर संघाची धावसंख्या होती 1 बाद 31 धावा. आणि आपण पाहू शकाल श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर यांच्या माध्यमातून एक वेगळा ब्रँड आहे हा पनवेल पारगाव परिसरामध्ये. प्रोप्रायटर बाय कन्हैया शेठ पाटील आणि भूषण पाटील. सध्या भूषण खेळतायत. कन्हैया शेठ आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. चला मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं. ड्रिंक ब्रेक झालाय. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. तसेच तर आपण पाहू शकाल स्क्रीनवरती ओम साई जनरेटर म्हणून सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे कुणाल तारेकर 12 तारखेला ज्यांचे सर्व्हिस या स्पर्धेसाठी रजनी क्रिकेट याच मैदानावरती रजनी क्रिकेटची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे खरं तर पाहायला गेलो तर पारगाव टेनिस क्रिकेटमध्ये अनेक युवा उद्योजक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच एक कुणाल तारेकर. आपण संपर्क साधू शकता त्यांच्याशी. जनरेटरची सर्व्हिस जर कोणाला हवी असेल तर प्रोव्हाइड करण्यासाठी ते मात्र इथे अवेलेबल असणार आहेत.
कोपर संघाचे जय अशोक पाटील, कोपरगावचे सदग्रस्त जय अशोक पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. जय अशोक पाटील खारकोपर यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानपण व्हावं. तर आपण पाहतो 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, समाप्त झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर खारकोपर टीमची धावसंख्या 1 बाद 31 होत आहेत. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला खारकोपर संघाच्याकडे पाहिलात ना तर एक समाधानकारक धावसंख्या त्यांची झाली आहे. प्रवीण कामोडकर एक सिनियर गोलंदाज, मोठी जी टेनिस क्रिकेट मधील आणि या पूर्ण रजनीमध्ये आतापर्यंत त्याची चर्चा राहिली आहे गोलंदाजीची. अतिशय कमीत कमी धावसंख्या देणाऱ्या गोलंदाजांमध्ये अग्रेसर असणारा गोलंदाज प्रवीण कामोडकर. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे, उडवला आहे, परंतु चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. सलग 2 चेंडू व्हाईट फेकले. धावसंख्या 33 होते. 1 बाद 33 होत्या. तिसरं षटक. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि मात्र विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू रणजित पाटील होतोय झेलबा. जासईच्या समाजकारणातील कुबेर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे जासईचे उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव सतीश शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून इथे मात्र फार मोठी संधी आहे खेळाडूंसाठी. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक कोणी कोणत्याही फलंदाजाने गोलंदाजाने मिळवा आणि 10,000चं बक्षीस कमवा. ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सुद्धा फार मोठी एक योगदान देण्यात आले असे सध्या स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय सतीश शेठ घरत साहेब, जासईचे उद्योग क्षेत्रातील एक वेगळं ब्रँड जे आहे असे सतीश शेठ, एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सतीश शेठ घरत यांच्या माध्यमातून हे बक्षीस लागलं जात आहे. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, 10,000चं बक्षीस दिलं जाणार आहे. धावा होत आहेत 2 बाद 33. गोलंदाज प्रवीण कामोडकर. हाफ ट्रॅकर, अंपायर सिग्नल, नो बॉल. नो बॉल आलाय आणि सिंगल अर्थात 1 धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 34 धावा. 34 होत आहेत. यावेळचा चेंडू बॅट्समन परफेक्ट कनेक्ट करतोय. उघडा डोळे पहा नीट, हा होता फ्रीट आणि लगावलाय षटकार. या षटकारानं धावसंख्या होतीये 40 धावा. धनेश भुईर 4थ्या क्रमांकावरती आला आणि 6ने सुरुवात करतोय. प्रवीण कामोडकरला बसलेला हा सर्वात मोठा फटका मानला गेला आतापर्यंत. चला चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू द्या, लक्ष ठेवायचं आहे. प्रवीण कामोडकरच्या गोलंदाजीवरती धनेश भोईर षटकार लगावतोय आणि चेंडू डीप मिडविकेटच्या अगदी वरतून खेळून काढला. चेंडू एवढा लांब गेला की मिळणं कठीण आणि त्यामध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हटलं ना तर हे सर्व होत असतं. मैदानाच्या बाहेर जर पाहिली तर फार गर्दी पाहायला मिळते. 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, गौशे आणि नवशे.
त्यापैकी काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही का होईना ही क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची ओढ आहे. गावच्या क्रिकेटसाठी दिलेले प्रत्येक गावकऱ्यांना दिलेले ते योगदान असतं आणि म्हणूनच आज टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आलेत. म्हणून स्पर्धा कोणत्याही प्रकारची असू दे, प्रेक्षक हा घटक फार महत्त्वाचा आहे. तो जर वजा केला ना तर बाकी शून्य उरते. म्हणून या पुन्हा एकदा प्रेक्षक राजाला आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. या स्पर्धेला आपण उजवा कौल दिलात, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपण सहकार्य केलं, त्याबद्दल आपला आभार. धावसंख्या झाली 40. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार, समोर असेल धनेश भोईर. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र वेगाने रिलीज केला चेंडू. पूर्णपणे खांद्याचा वापर करून गोलंदाज सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतात. निर्धाव चेंडू आला. स्थिर आहे 40 धावा. यावेळचा चेंडू बॅटची अप्परकट घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंट कडे स्वतः गोलंदाज धावत येऊन कलेक्ट करतायत आणि मात्र धनेश भोईर याला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळवतात. तिसरा विकेट प्राप्त केलाय आणि मात्र खेळाडू क्रमांक 3 मैदानातून बाहेर, झेलबाद. सतीश शेठ घरत यांच्या माध्यमातून 10,000चं बक्षीस दिलं जाणार आहे. क्या बात है. शोले पिक्चर मधील तो डायलॉग पुन्हा एकदा मी आठवण करून देईन. लोहा गरम है, मार दो हतोडा. याच परिसरामध्ये 1970च्या दशकामध्ये शोले चित्रपटाची खऱ्या अर्थानं शूटिंग झाली होती आणि त्याचे साक्षीदार इथे मात्र मंचावरती बसलेले काही आमचे मान्यवर सुद्धा असू शकतील. 1970च्या दशकामध्ये आलेला तो चित्रपट, त्या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग सुपर आणि डुपर हिट झालेला आहे. बॅकफुटला राहून यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये घेण्याचा हा प्रयत्न होता. लेग स्लिपला किती चाणाक्ष क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, ज्यानं मात्र हा चेंडू स्टॉप केलाय. गिरीश गोवारी यानं मात्र चेंडू थांबवलाय. क्या बात आहे. चपळाई का याचं उत्तम उदाहरण. पुन्हा एकदा डोळ्यात तेल ओतून मैदानामध्ये चित्ररक्षण केलं जात आहे, कारण माहिती आहे त्यांना, माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. जासईच्या मैदानावरती झळकायचं असेल तर तुम्हाला 100% योगदान दिल्याशिवाय पर्याय नसतो. तो सध्या त्याने केला. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळाली. 41 होतात. 3 बाद 41, 3.5 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळचा चेंडू टायमिंग झालंय प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॅट्समन प्रतीक पाडीच्या बॅट मधून हा उत्तुंग लांबच लांब षटकार. अगदी सरते शेवटी प्रवीण कामोडकर या गोलंदाजावरती बसलेला हा मोठा फटका षटकार आला. 16 धावा खर्च करायला लावल्यात प्रवीणला. 2 विकेट्स ज्यानं प्राप्त केल्या, 2 आव्हानतर चेंडू फेकले आणि 2 षटकार सुद्धा ज्यानं खाले. अशा प्रकारचं हे सर्व काही सांगून जाणारं षटक होतं. अर्थात 4थं षटक, ज्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 3 बाद 47 धावा. धावा बनतायत, बनवणारा पाहिजे आणि मैदानामध्ये खारकोपर संघ पूर्ण ताकदीनिशी आलाय. सुधीर दादा ठाकूर, दिनेश आबा यांच्या खऱ्या अर्थानं पाठ यांसारख्या सर्व जिद्दी आणि निष्ठावंत पाठराख्यांनी निर्माण केलेला संघ आहे आणि तो सध्या मैदानामध्ये आगीकूच करत असताना, समोर उरण टेनिस क्रिकेट मधील एक बलाढ्य संघासमोर खेळ करत असताना, अर्थात मोठीजुई संघासमोर शेवटचं षटक हर्ष भोपी आला. शेवटच्या षटकासाठी हर्ष भोपी आला. धनेश कामोडकर 1 षटक 6 धावा. दीप पाटील ज्याने 1 षटक 17 दिल्या. धनेश कामोडकर त्यानंतर आला. आता 2 षटकामध्ये ज्यानं 13 धावा देऊन 1 विकेट घेतला होता. प्रवीण कामोडकरनं 16 धावा दिल्या, 2 विकेट्स. आता मात्र हर्ष भोपीची बारी आहे गोलंदाजीसाठी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे चाललाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली आणि या सिंगलनं धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 48 धावा, 3 बाद 48. मैदानामध्ये फलंदाजी करणारे फलंदाज
आयुष गोंधळी आणि प्रतीक पाटील. प्रतीकने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 षटकार लगावलेत आणि 12 वरती तो खेळतोय. स्ट्रायकर पुन्हा एकदा प्रतीक. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. अजून सलग जर 2 आले ना तर 10,000चं बक्षीस त्याला सतीश शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे. पाहूया त्या बक्षिसास तो पात्र ठरतोय का. हेलिकॉप्टर लुक देण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू मात्र डीप मध्ये खेळला गेला. एक क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती आला आहे. पूर्ण केली एक धाव. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि धावचीची संधी आहे. अगदी क्लोज डिसिजन आणि ते मात्र विकेट नंबर 4 चौथा खेळाडू प्रतीक पाटील झालाय धावबाद. जी विकेट होती ती प्राप्त केली. सांघिक सफलता म्हणावी लागेल आणि ती मात्र मिळवली मोठी जुई संघानं. 4/49 आपण सध्या स्क्रीनवरती पाहू शकाल. कुणाल घरत आलाय नवीन फलंदाज. आयुष गोंधळी एकीकडे खेळतो ज्यानं 2 मध्ये आतापर्यंत 2 केल्यात. बाद होणारे रणजित पाटील, हर्षल ठाकूर, प्रतीक पाटील आणि धनेश भोईर असे 4 फलंदाज बाद झालेत खारकोपर संघाचे. पुढील चेंडू हर्ष भोपी. हर्ष भोपीचा हा चेंडू लेग स्लिप मध्ये आलाय. आणखी एक विकेट प्राप्त केली जाते. विकेट नंबर 5 पाचवा खेळाडू खारकोपर संघाचा मैदानातून येणार बाहेर. विनंती असेल ओमकार घरत सावरखार यांना की आपण व्यासपीठावर यावं. ओमकार घरत सावरखार गाव अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू प्रसाद. नवीन फलंदाज, नवीन खेळाडू, नवीन पॅडल मैदानामध्ये. नाव आहे पंकज घरत. कुणालचाच हा बंधुराज आहे जो मैदानामध्ये आलाय. एकीकडे पंकज, एकीकडे आहे आयुष गोंधळी. बाद होणारा 5व्या क्रमांकावरती खेळाडू कुणाल घरत. यावेळचा चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील आणि खेळाडू आता मात्र विकेट हॅट्रिक वरती असणार आहे. हर्ष भोपे हा विकेट हॅट्रिक वरती आहे. सध्याच्या घडीला 3 खेळाडू बाद नक्कीच झालेत परंतु एक धावचीच्या स्वरूपात आणखी खेळाडू मात्र बाद. विकेट नंबर 6 बॅक टू द डगआउट. हॅलो, विनंती असेल चिर्ल्याचे निर्दोष घरत यांना की आपण व्यासपीठावर यावं. चिर्ले गावचे निर्दोष घरत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ओव्हर टू प्रसाद. येस, चिर्ले टेनिस क्रिकेटमध्ये एकी काळचा खऱ्या अर्थानं जबरदस्त धडाकेबाज फलंदाजी करणारा फलंदाज निर्दोष घरत यांचं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती यावं. चिर्ले टेनिस क्रिकेटमध्ये उंच आणि लांबच लांब षटकार ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जाताना मी पाहिले होते असं निर्दोष यांचं आगमन झालंय. विकेट हॅट्रिक वरती गोलंदाज. या चेंडूवरती जर विकेट प्राप्त होते ना तर मात्र सतीश शेठ घरत साहेब यांच्या वतीनं 10,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. सलग 2 चेंडू 2 विकेट्स मिळाल्यात. हर्ष भोपी सध्याच्या घडीला चांगली कामगिरी ज्याची राहिली आहे. धावसंख्या आहे 6/49 धावा. 6/49 झाल्यात. नवीन फलंदाज झालाय राजतुल म्हात्रे. राजतुल म्हात्रे नवीन फलंदाज झाला. विकेट हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज हर्ष भोपी. यावेळचा चेंडू चांगला आहे आणि निर्धाव येतोय. प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणारी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये साकारली जाते आणि नाव आहे हर्ष भोपी. प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठी जी टीम सध्या मैदानामध्ये खेळ करते आणि त्यांचे गोलंदाज शेवटचं षटक त्यांचा गोलंदाज हाताळत असताना कौतुक ज्याचं होत आहे. हर्ष भोपी स्ट्रायकर आहे.
राजतुल म्हात्रे. पल्लू स्कूप करण्याचा हा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू आला नाही का यशस्वी षटकाची सांगता करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये केला जातोय आणि टाळ्या गोलंदाजी आवडली असते एकदा त्याच्या टाळ्या देऊया त्याच्यासाठी. देऊया. विकेट हॅट्रिक साठी 10,000चं बक्षीस होतं परंतु इथे मात्र विकेट हॅट्रिक त्याने प्राप्त केले नाही पण त्याने मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या नक्कीच मिळवल्यात. वयाच्या 14व्या वर्षी मोठीजुई सारख्या बलाढ्य संघामध्ये ज्यानं स्थान निर्माण केले आणि आज कमालीची कामगिरी केली आहे. षटक संपलं गेलंय. पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 बाद 49 होत आहेत. 50 करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहूया या 50 धावा होतील का. तुर्तास जाऊया पण पुन्हा एकदा मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. निश्चितच आपण स्वागत कक्षामध्ये जाऊया पुन्हा एकदा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले समित आनंद पाटील उद्योजक जासे अर्थात पिंट्या या नावानं आम्ही ज्यांना संबोधलं जातं त्याचं स्वागत केलं जातं. या समित या शृंखलेच्या माध्यमातून त्या आपलं माणिकशेठ म्हात्रे यांना विनंती करशील. संघ अध्यक्ष आहेत खंडोबा संघाचे अध्यक्ष सन्माननीय माणिकशेठ म्हात्रे अगदी 5 रात्रीमध्ये अगदी तळ ठोकून इथे राहिलेत. त्यांच्यावर सरपंच साहेब असतील, संतोष आत्माराम घरात असतील, अनेक अन्य मान्यवर आदित्य असेल, गणेश पाटील असतील, सर्व मंडळी आज गेली 5 रात्री इथं बरोबर या शृंखलेवर बारीक नजर ठेवून आणि ते यशाच्या दिशेनं आमची शृंखला वाटचाल करत आहेत. आमचा सर्वांचाच लाडका पिंट्या अर्थात समित पाटील यांचं या शृंखलेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातो आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन समित पाटील यांचं आम्ही स्वागत करत आहोत. धन्यवाद पिंट्या, आपण या स्पर्धेमध्ये आलात, स्पर्धेसाठी आलात. सन्मान चिन्ह देऊन आपलं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. अशीच प्रत्येक वेळी आमच्या या शृंखलेला आपण हजेरी लावत जा. नेक्स्ट स्वागत असेल चिर्लेगावचे सन्माननीय निर्दोष घरत यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. या निर्दोष घरत या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा. टेनिस क्रिकेट ते सुद्धा एक खेळाडू आहेत. चिर्ले घरत 11 त्याखाली नवीन उदयास आलेला संघ आणि त्यामध्ये त्यांची जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी आपण बघितली असे निर्दोष घरत चिर्ले यांचं या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं आहे. सन्माननीय माणिकशेठ म्हात्रे यांनी विनंती असेल की आपण सुद्धा या आपल्या पाहुण्यांचं गोड पाहुण्यांचं इथं मान सन्मान करावा. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद सर्वांचं. जाऊन पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये जोडण्यासाठी प्रसाद भोईर यांच्याशी. धन्यवाद. दुसऱ्या सत्राकडे आपण जात आहोत. 30 मध्ये 50 करायचे आहेत. हॅलो आणि दरम्यानच्या नेक्स्ट स्वागत असेल कन्हैया शेठ यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. या सद्गुरू सिमेंट सप्लायरचे प्रोप्रायटर आणि या पारगाव संघाचे ओनर सातत्याने त्या संघाच्या पाठीशी असतात. कन्हैया शेठ यांचं स्वागत केलं जातं शृंखलेच्या माध्यमातून. कन्हैया शेठ पाटील यांचं स्वागत केलं जातंय. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. नेक्स्ट स्वागत असेल जयवंत भोईर साहेब यांना सुद्धा विनंती असेल का आपण सुद्धा या. आपलं सुद्धा मान सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचं स्वागत खंडोबा संघाचे अध्यक्ष माणिकशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अगदी 5 रात्रीमध्ये झालेले आहेत. करत आहोत. आलेला प्रत्येक पाहुणा हा आम्हाला देवासमान आहे आणि त्याचं प्रत्येकाचं स्वागत आम्ही यथेच्छ मान सन्मान या शृंखलेच्या माध्यमातून भोईर साहेबांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. या शृंखलेच्या माध्यमातून जाऊया पुन्हा एकदा जोडण्यासाठी प्रसाद भोईर यांच्याकडं. धन्यवाद. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. 30 चेंडू 49 केल्या होत्या. आता मात्र 30 मध्ये 50 करायचे आहेत. मोठी जो विपक्ष खारकोपर अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. रात्रीचे 11:57 झालीत आणि या स्पर्धेचा आपण ऑफिशियली दुसरा सेमीफायनल एन्जॉय करतोय. हे फक्त खंडोबा क्रिकेट क्लबनं त्यांच्या जिद्दीवरती मेहनतीवरती आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिलेल्या योगदानामुळे शक्य झालंय. खूप चांगली स्पर्धा, एक यशस्वी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. मयूर म्हात्रे या खंडोबा क्रिकेट क्लबचे संघनायक आहेत
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इतर सहकार्याने घेतलेली मेहनत थोडक्यात त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला की खंडोबा क्रिकेट क्लबनं एक स्वप्न पाहिलं होतं रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं, ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं ते एक निमित्त शोधत होते. सरपंच साहेबांकडे त्यांनी एक प्रश्न टाकला आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याने देत आज या स्पर्धेला उजवा कौल दिला. दणका म्हणावा लागेल जो मात्र बॅट्समन निनाद भोईरच्या बॅटमधून मोठी जी संघाच्या विजयाची गर्जना करणारा, युद्ध गर्जना करणारा हा पहिला षटकार. सुरुवात षटकारानं केली. विशाल गरजचं स्वागत झालंय. अगोदरच्या मॅच मध्ये ज्यानं 6 विकेट्स घेतल्या होत्या, आडव्या बॅटनं यावेळेस मात्र क्षेत्र बदललंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गोळीच्या वेगानं चेंडू निघून चाललाय. फ्लॅट स्ट्रोक षटकार. $10,000चं बक्षीस देऊन जाणार असणार आहे. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. या अगोदर हर्ष बोपी होता, ज्या हर्ष बोपीला विकेट हॅट्रिक साठी 10,000चं बक्षीस लागता राहिलं. आता मात्र संधी मिळाली आहे निनाद भोईरला. या चेंडूती षटकाराला तर सतीश शेठ घरत, जासई उद्योजकांमध्ये ब्रँड नाव आहे सतीश शेठ घरत, 10,000चं बक्षीस दिलं जाणार आहे. आपल्या वचनाची शब्दाची पूर्तता करणारं म्हणजे नाव आहे सतीश शेठ घरत आणि त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस लागलं जात आहे. फुलटॉस यावेळेस मात्र खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबणं कठीण आणि मात्र चेंडू लॉंग ऑन सीमा पार चौकार. तुला फायनल खेळायची आहे. खेळाडू कोणत्याही प्रकारे मोहाला बळी न पडता त्याला फायनल खेळायची आहे आणि त्यामुळेच कदाचित या चेंडूला त्यानं फक्त दिशा दिली आहे. पायाने चालतो तो अंतर कापतो, डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. मैदानामध्ये फलंदाज डोक्याचा वापर करतोय. यावेळचा चेंडू प्रॉपर कनेक्ट होत नाही. या चेंडू लेग स्लिप कडे गेला. निर्धाव चेंडू. 3 चेंडू मध्ये पूर्ण केल्या गेल्या 16 धावा आणि चौथा चेंडू निर्धाव आला. आज मंचावरती बसणारे सर्व दिग्गज मान्यवर पाहायला मिळतात ना, त्यांनी आपलं आयुष्य फक्त पायाने कापलं नाही तर डोक्याने त्यांनी चाललेत आणि म्हणून ते आज यशाच्या ध्येयापर्यंत येऊन पोहोचलेत. असे सर्व दिग्गज मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. मैदानामध्ये खेळ करणारे फलंदाज गोलंदाज ज्या पद्धतीनं आपलं कौशल्यपणाला लावतात त्याच पद्धतीने इथे मात्र सतीश शेठ घरत साहेब सुद्धा मानवंदना देतात आणि कौतुक करतात त्याचं. लगावला स्क्रीनच्या वरतून हा उत्तुंग गगनभेदी षटकार. षटकार आलाय आणि विजय पराभव यामधील अंतर कमी करणारा हा षटकार बॅट्समनने लगावलाय. नाव आहे निनाद भोईर आणि काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणं. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिड ऑन कडे आलाय. सिंगलचा फटका. षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50चा पाठलाग करत असताना प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठी जी टीमची धावसंख्या होती 23 धावा. नयन हवळ यांच्या सुद्धा आनंदाला पार नसेल कारण त्यांनी पॅक केलेला संघ आणि तो फायनल मध्ये पोहोचण्यासाठी काही अंतर दूर. विनोद घरत आणि नयन हवळ हे पॅकर आहेत टीमचे. क्या बात आहे. ही गुलदस्त्यातली गोष्ट आमच्यापर्यंत आली आहे. विनोद घरत हे सुद्धा नाव पाहिलं तर फार मोठं आहे आणि आज मंचावरती पाहतो आपण सन्माननीय अतिथींचा खऱ्या अर्थानं आगमन आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महामुकाबला आपण सध्या अनुभवताय. विनोद शेठ घरत आणि नयन हवळ या दोघांनी पॅक केला हा संघ आहे. दुसरं षटक गोलंदाजाला आहे प्रतीक पाटील. हा चेंडू मात्र निर्धाव आला. बॅट्समनला थोडासा शांत बसायला लावणार हा चेंडू निर्धाव आला. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, 3 षटकार 1 चौकार अशी मात्र धुव्वाधार फलंदाजी निनाद भोईरची राहिली आहे. तोच निनाद पुन्हा स्ट्राईकला आला.
यावेळेस बॅकफुटला राहून चेंडू खेळायचा तो ऑन साईडला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. हा टाळ्यांचा प्रतिसाद सांगून जातोय. मोठीजी टेनिस क्रिकेट मधून किती दर्दी प्रेक्षक इथे उपस्थित झालेत. व्हाईट बॉलचा इशाराला आणि रिव्ह्यू आहे, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. DRS घेतला जातोय आणि फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू निर्धाव आहे आणि विशेष सूचना आली आहे. बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या समोर प्रेक्षक जे बसलेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हावं. कॅमेरामॅनला थोडासा मात्र तिथे अडथळा निर्माण होते, आपल्यामुळे बाजूला व्हायचं आहे. फुल टॉस यावेळेस मात्र डीप मध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतायत आणि क्या बात आहे. कुणाल घरतने झेल टिपला आणि मैदानाच्या चौफेर बाजूनी मात्र टाळ्यांचा प्रतिसाद या झेलला मिळाला आहे. अफलातून झेल पहिला ब्रेक थ्रू. विकेट नंबर 1 निनाद भोईर मैदानातून बाहेर. तीन षटकार एक चौकार 23 धावा. निनाद भोईरची फलंदाजी आवडली सर, एकदा जोरदार टाळ्या देऊया निनाद भोईरच्या फलंदाजीसाठी. विजयाचा अर्धा प्रवास ज्यानं 9 चेंडूमध्ये पूर्ण केला असा निनाद, जो मात्र झेलबाद झाला. कुणाल घरतने जो झेल टिपला आणि मात्र महत्वाची विकेट. डिफिकल्ट होतं झेल टिपणं. बाउंड्री लाईन वरती आपण पाहू शकाल स्लो मोशन मध्ये एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. कुणालनं कमालीची कामगिरी करत जो झेल टिपला आणि मात्र गोलंदाज प्रतीक पाटील यानं कमबॅक करून दाखवलंय असं तो सांगतोय. निर्धाव आतापर्यंत एकही धाव आतापर्यंत प्रतीकने दिली नाहीये. म्हणजे विशाल ज्या पद्धतीने 23 धावा खर्च करतोय त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी प्रतीक पाटीलने साकारली आहे. धावसंख्या स्थिर आहे, 1 बाद 23 धावा. नवीन फलंदाज दीप पाटील आलाय इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती दीप पाटील याला मात्र संधी मिळाली आहे स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेटचा अपील केला जात आहे आणि सलग दुसरा खेळाडू इथे मात्र होणार मोठीजू संघाचा मैदानातून बाहेर. विकेट नंबर 2 दीप पाटील झालाय. LBW गोलंदाज पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक वरती आहे. सलग 2 चेंडू 2 विकेट्स प्राप्त केल्यात. आता मात्र खारकोपर संघाच्या खेळाडूला ती संधी असेल 10,000चं कॅश प्राइज सतीश शेठ घरत साहेब यांच्या वतीनं कमवण्याची. क्या बात आहे. तुम्ही या चेंडूची विकेट मिळवा आणि मात्र ते बक्षीस घेऊन जा असं आव्हान असणार आहे. हॅट्रिक सरपंच संतोषदादा रामचंद्र घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली सध्या रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय आणि एकविरा इव्हेंट्स सुकापूर पनवेल यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा त्यांना मात्र ऑन स्क्रीन दिल्या जात आहेत. संदेशजी शेळके जे फाउंडर आहेत एकविरा इव्हेंट्सचे, कित्येक वर्षाची मेहनत आणि त्यांचा अभ्यास क्रिकेटवरती राहिलाय. उत्तम गुणलेखक, उत्तम समालोचक, तदनंतर पंचांची कामगिरी सुद्धा त्यांनी केली आणि आताच्या घडीला ज्यांना आपण सध्या एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहता आणि संघाचे संघ पुरस्कर्ते सुद्धा ते राहिलेले आहेत. सर्व काही त्यांनी सर्व फॉर्मॅट ते केलेत. विकेट हॅट्रिक वरती असणारे गोलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जितेश भोईर. प्रतीक पाटील कमबॅक करून देतोय. रायगड टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. मी अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खारकोपर टेनिस क्रिकेटची दखल घ्यायला लावणारा खेळाडू ज्याचं नाव आहे प्रतीक पाटील कमबॅक करून दिलंय. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 2 विकेट्स प्राप्त केले. विकेट हॅट्रिक वरती तो आहे. समोर आलेला नौका फलंदाज
जितेश भोईर. मैदानामध्ये स्मशान शांतता पसरली आहे, याचं कारणच तसं आहे. यावेळचा चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील आहे. इथे मात्र घडलंय काय, विकेट हॅट्रिक. खेळाडू क्रमांक 3 जितेश भोईर होतोय झेल क्लीन बोल्ड. 10,000चं बक्षीस दिलं जाणार आहे. क्या बात है, लोहा गरम है, मार दो हथोड़ा, ठोक दो डीजे. जसा तिसरा विकेट गेला ना, 10,000 इथे मात्र लगेच आमच्याकडे जमा केलेत. नाम ऐसा करो कि नाम से ही काम हो जाए, और काम ऐसा करो कि काम से ही नाम हो जाए. नाव आहे सतीश शेटगरत, ज्यांच्या माध्यमातून 10,000चं बक्षीस इथे मात्र दिलं जाणार गोलंदाज प्रतीक पाटीलला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. आता मात्र देव पाण्यात ठेवण्याची वेळ मोठी जी संघाच्या पाठीराख्यांवर आली आहे. प्रवाहाच्या खऱ्या अर्थानं एखाद्या नदीला पूर यावा आणि त्या पुरामध्ये पूर्ण घर वाहून जावं, वाहत गेलेल्या घराला पुन्हा एकदा नदीच्या किनारी आणून पुन्हा पुनर्वसन करावं, अशी गोलंदाजी सध्या मैदानात केली. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये सर्व काही संपलंय, परंतु मान्य नाही या गोलंदाजी करणाऱ्या संघाला, मान्य नाही प्रतीकला, आणि त्यानं पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. प्रत्येक एक अपयश नवीन यशाची वाट पाहत असतो आणि पुनरावृत्ती करत असतो, आणि ती सध्या मैदानामध्ये प्रतीक करतोय. यावेळचा चेंडू हलक्या हातावर फक्त खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन गिरीश गोवारीनं. एक पूर्ण केली जाते आणि मात्र हे षटक यशस्वी षटक आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीसाठी देऊया. अफलातून गोलंदाजी साकारली आणि फक्त एक धाव खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युष निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जी टीमची धावसंख्या 3 बाद 24 धावा होत आहेत. मध्ये 26 सध्या स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल. सुभाषजी म्हात्रे, गणेशजी पाटील, आदित्य गरत आणि त्यांच्या समवेत ज्यांची पूर्ण रात्रभर नव्हे तर 5 रात्र चर्चा राहिली असे सतीश शेटगरत सुद्धा आहेत. तदनंतर विनायकजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे विनय, ज्यांना चाचू या नावानं संबोधलं जातं, या स्पर्धेचे प्रणेते, साधी राणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती जगणारे माणिक शेठ म्हात्रे यांना आपण पाहताय. युवा उद्योजक समित अनंत पाटील उर्फ पिंट्या, ज्यांना सुद्धा आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. त्यांच्या समवेत आमचे प्रमोदजी सुद्धा आहेत आणि बेलपाडा टेनिस क्रिकेटमधील एक आदर्श खेळाडू महेश सुद्धा इथे उपस्थित आहेत. गोलंदाज आयुष गोंधळी आलाय. नवीन गोलंदाज आयुष गोंधळी येतोय. 18 चेंडू विजयासाठी 26 करायचे आहेत. यावेळचा चेंडू स्क्वेअर लेगकडे खेळलाय, झेल आहे आणि टिपलाय सुद्धा. तनिष भोईरने झेल टिपला आणि चौथा खेळाडू होता मात्र मोठी जुई संघाचा झेल बाद. भयान शांततेनं आता मात्र वादळाचं रूप धारण केलंय. असं सध्याच्या घडीला खारकोपर टेनिस क्रिकेटला सपोर्ट करणाऱ्या येणाऱ्या सपोर्टर्सचं झालं होतं. पहिल्या षटकामध्ये त्यांना शांत बसावं लागलं होतं, कारण तब्बल 23 धावा कुठून काढल्या होत्या निनाद भोईरनं. पण त्यानंतर मात्र कमबॅक करून देणारी गोलंदाजी प्रतीकने साकारली. आयुष गोंधळी सुद्धा प्रतीकच्या पावलावरती पाऊल टाकतोय आणि पहिल्या चेंडूची विकेट प्राप्त केला. 4 बाद 24 या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजे मोठेजी संघाला. आयुष गोंधळी जो 5व्या षटकासाठी असतो, ज्याला 3ऱ्या षटकासाठी पाचारण केलंय, ही रणनीती असते आणि ती आखली जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट. नवदीप पाटील यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. बॅट्समनला फक्त शांत बसण्या पलीकडे काही उत्तरच नव्हतं आणि आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. नाही धाव असा तो निर्धाव. अंकेश
कामोडकर जो ओपनिंगला आलाय, ज्याला आतापर्यंत नॉन स्ट्रायकर म्हणूनच राहावं लागलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मात्र निर्धाव आला. फलंदाजाची फिरकी घेणारी गोलंदाजी मैदानामध्ये आयुष गोंधळी साकारतोय. समीकरण बिघडवलंय आयुष गोंधळीनं. फलंदाजानं आता मात्र गोंधळात टाकलाय. एका गोंधळीनं दुसऱ्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केलाय. यावेळेस मात्र एक गुडघा फोड करून बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फाईन लेग कडे चालला. एक पूर्ण. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं होतं. फक्त एकाच्या पलीकडे मात्र काय मिळणार नाही. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पोहोचलं जात आहे 25 वर. मोठी जुई टेनिस क्रिकेट ज्या नावाभोवती घोंगावतोय ते नाव आता मात्र स्ट्राईक ला. नाव आहे अंकेश कामोडकर. अंकेश कामोडकर येतोय स्ट्रायकर बॅट्समन. समीकरण आपण पाहिलं तर येणाऱ्या 14 मध्ये 25 करायचे. 14 चेंडू 25 ची गरज. यावेळचा चेंडू अपील केलं जातं आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 5वा खेळाडू अतिशय स्वस्त्यामध्ये अंकेश कामोडकर कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर आणि प्रतिकार न करता मैदानातून बाहेर येताना दिसतोय. एकवटली आणि ही बातमी पूर्ण गावभर पसरताच अगदी पूर्ण गाव अर्थात पूर्ण खारकोपर गावाचे सर्व समर्थक ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आलेत आणि त्यांच्या भावनांची कदर करत मैदानामध्ये जिद्दीनं खेळ चालू आहे. आणि मात्र पहिल्या षटकाचा अपवाद वगळता नंतर त्यांना मात्र यश मिळताना दिसत आहे. एक मानसिक दडपण आहे जे मात्र आता सध्या आहे. पहिलं षटक 23 आणि नंतरच्या आतापर्यंत 10 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आणि 4 विकेट्स. यावेळचा चेंडू फटका चांगला गॅप मध्ये टाकला. बऱ्याच अवधीनंतर हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे जाताना दिसतोय आणि मोठी जुई संघासाठी मात्र हा आश्वासक आशेचा किरण निर्माण करणारा चौकार. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 29 धावा. 50 करायच्यात पैकी 29 झाल्यात. आता 21 करायचे येणाऱ्या 12 मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय प्रतीक पाटील ज्यानं विकेट हॅट्रिक प्राप्त केली. फक्त एक धाव दिली होती आणि 10,000चं बक्षीस सुद्धा त्यानं मिळवले. 12 मध्ये 21 करायचे. 12 चेंडू 21 ची गरज आहे. स्ट्रायकर बॅट्समन नवदीप पाटील 6व्या क्रमांकावरती जो आलाय. मधली फळी मिडल ऑर्डर ही सांभाळण्यासाठी तो आता आलाय. नवदीप टू प्रतीक. फुलटॉस. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे जज करण्यासाठी. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू मात्र निर्जन स्थळी जाऊन मात्र विसावला जातो. 1 पूर्ण केलीये. 2 पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं धाव फलक 31 वर. येणाऱ्या 11 मध्ये आता विजयासाठी 19 करायचे आहेत. 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू 19 करायचे आहेत. 11 चेंडू 19 धावांची गरज विजयासाठी. महामुकाबला आपण सध्या अनुभवताय. खोला टाकला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना खेटून उभा. रणजित पाटील. निर्धाव चेंडू होतोय. समीकरण आता मात्र बदललं जात आहे. हा निर्धाव चेंडू आला. आता मात्र 10 मध्ये 19 करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स असं म्हणूया आपण. कोणी जिंकलेला नाही आणि कोणी हारलेला नाहीये. कारण एकीकडे आपण पाहतो ना मोठी जी संघ हार मानायला तयार आहे ना खारकोपर संघ स्वतःला परास्त होऊन द्यायला सध्या तयार आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. डीआरएस घेतलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने डीआरएस घेतला आहे. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. एकविरा लाईव्ह इव्हेंट आणि थर्ड अंपायर
नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहे. खेळाडू सुरक्षित आहे आणि आता मात्र समीकरण 10 मध्ये 19 असं आलंय. 10 चेंडू विजयासाठी 19 धाबांची गरज आहे मोठीजुई संघाला. 10 चेंडू 19 धाबा. यावेळचा चेंडू स्टेप आउट झाला. बॅट्समन खेळला जातो चेंडू डीप मिडविकेटकडे. एक पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय. आता मात्र क्लोज डिसिजन होऊ शकेल पण इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. प्रत्येक चेंडू मागे संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतो. याचं कारण आहे सरपंच चषक तुम्ही खेळताय. फार मोठी स्पर्धा आहे आणि जासईच्या मैदानावर ही स्पर्धा जेव्हा तुम्ही कोणताही संघ खेळतो ना तेव्हा त्याला झळकायचं असतं आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं जासई रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळावी. 9 मध्ये 17 करायचे आहेत. धाबा संख्या होतीये 33 धाबा. 9 मध्ये 17 करायचे आहेत. 9 मध्ये 17 करायचे असताना हा चेंडू गवताला झिंझिने आणणार फटका म्हणूया आपण. मिड विकेट कडे चाला. एक पूर्ण. क्षेत्ररक्षण खराब. तोपर्यंत 2 मिळाल्या जात आहेत. प्रत्येक चेंडू गणित मात्र संघर्ष आपण पाहतोय. समीकरण बदललं जात आहे. 8 मध्ये 15 धाबांची गरज आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धाबांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. अभी नाही तो कभी नाही अशी मॅच आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आणि ते सध्या मैदानामध्ये चालू आहे. आपण पाहू शकाल खूप मोठी मॅच. चला ब्रिजच्या खाली कोणाच्या तरी गाड्या ज्या पार्किंगला आहेत ना त्या घासल्यात बऱ्याचशा गाड्या. प्रत्येकाने जाऊन आपल्या गाड्या चेक करा. 8 मध्ये 15. 8 मध्ये 15 करायचे असताना हा फटका क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू डीप मध्ये चाला. एक पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. नशिबाची साथ पुन्हा एकदा आता मात्र जुई संघाला पाहायला मिळत आहे. पूर्ण केल्या जातात या 2 धाबा. प्रत्येक चेंडू गणित आता मात्र 2-2 धाबा येताना दिसतात. 7 मध्ये 13 करायचे आहेत. 7 चेंडू विजयासाठी 13 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 13 धाबा. अफलातून क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताय. 7 चेंडू 13 धाबाची गरज आहे. ना कोणी हारलाय ना कोणी जिंकलाय. अजूनही मैदानामध्ये तीच चुरस पाहायला मिळते. खारकोपर विपक्ष मोठी जुई या 2 संघांमध्ये. क्या बात आहे. हे असतं क्रिकेट. कठीणात कठीण झेल टिपणं आणि साध्यात साधे चेंडू हातातून निसटणं. ज्या रोहन कुणाल घरतनं झेल टिपला होता त्याच्याचकडून मिसपीड झाली आहे. यावेळचा चेंडू बॅट्समन आता मात्र मिस होत आहेत. हा चेंडू मोठा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता. ट्राय केला होता पण इथे मात्र निर्धावाला. समीकरण बदलले. शेवटचं षटक. 6 मध्ये आता मात्र 13 करायचे आहेत. चेंडू विजयासाठी 13 धाबांची गरज. शेवटचं षटक. सेमीफायनल नंबर 2. दुसरा सेमीफायनल सध्या आपण एन्जॉय करताय मैदानामध्ये आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो मात्र फायनल मध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. ती म्हणजे फायनल मध्ये धडक मारणार आहे. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल. 6 चेंडू 13 धावा. तर आपण पाहतोय फायनल मध्ये ऑलरेडी स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघ इंटर झाला. तो डायरेक्ट फायनल खेळणार आहे. क्या बात आहे. केतन मेहर, कुणाल तारेकर, प्रफुल्ल मोकल त्यांचे सर्व सहकारी सर्व खुश आहेत. चेहऱ्यावर त्यांचं स्मित असं आपण पाहू शकाल. 6 मध्ये 13 करायचे आहेत. 6 मध्ये 13. स्ट्रायकर बॅट्समन हितेंद्र आलाय. यावेळचा चेंडू बॅटच्या अपरकट आहे. चेंडू लेग स्लिप मध्ये आला. एक पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात माफ करा. एक मिळाली. आता मात्र 5 मध्ये 12 करायचे आहेत. इन शॉर्ट 5 मध्ये 2 मोठे स्ट्रोक. 5 चेंडू 2 षटकार. 5 चेंडू आणि विजयासाठी 2 मोठ्या फटक्यांची गरज एकीकडे मोठी जुईला असेल आणि या 5 चेंडू मध्ये 12 बनवण्यापासून फायनल मध्ये जर खेळायचं असेल ना तर खारकोपर संघाला त्या धाबा रोखाव्या लागतील. खारकोपर की मोठी जुई अवया कोणता संघ असेल तो फायनल मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. 5 मध्ये 12. पुन्हा एकदा मिस होतोय. चेंडू आलाय पण तो निर्धाव. निर्धाव चेंडू होतोय. गोलंदाज कमालीची कामगिरी कमबॅक करून देतोय. नाव आहे हर्षद ठाकूर. एका षटकामध्ये 23 होत्या आणि आता मात्र येणाऱ्या 4 मध्ये 12 करायच्यात. हे असं क्रिकेट.
कधी राजा तर कधी रंक बनवून ठेवतो, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि ते क्रिकेट सध्या आपण अनुभवता. 4 मध्ये 12 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. बॅट्समन स्ट्रायकर आहे, ज्याला प्रयत्न करावे लागतील. नवदीप पाटील, क्षमता आहे, त्या क्षमतेला न्याय द्यावा लागणार आहे, सिद्ध करावे लागेल. मयूर सिक्युरिटी फोर्स मधून उरण प्रीमियर लीग तो खेळलाय. प्रयत्न केले जातात. ज्यावेळचा स्ट्रोक बनलाय, चेंडू डीप स्क्वेअर कडे चालाय, क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू निघून चालाय, वन बाउंस सीमा पार, चौकार. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 8 धाबांची गरज आहे मैदानामध्ये. ड्रिंक ट्रॉली घेऊन जा, पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 चेंडू 8 धाबांची गरज आहे. फार मोठी मॅच आपण सध्या मैदानामध्ये एन्जॉय करता. एकीकडे आहे खारकोपर आणि दुसरीकडे आहे मोठी जुई. खारकोपर 11 खारकोपर, त्यांच्या विरोधात सध्याच्या घडला आपण पाहता प्रत्युष निष्ठा पॅकर्स अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई. अशी मॅच रंगली जाते. 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण करायच्या होत्या 50 पैकी आतापर्यंत जमा झाल्यात 42 धावा. करायच्या आहेत 3 मध्ये 8. सहाव्या क्रमांकावरती नवदीप पाटील आलाय. मयूर सिक्युरिटी फोर्स मधून जो उरण प्रीमियर लीग साठी सलग 3 वर्ष ज्याचं सिलेक्शन होतोय आणि ज्याचा परफॉर्मन्स सुद्धा तसाच राहिला. आणि म्हणून तालुकानिहाय होणाऱ्या, तालुकास्तरीय होणाऱ्या त्या प्रीमियर लीग मध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स मधून टीम ओनर मयूर म्हात्रे यांनी त्याला संधी दिली. आणि आज त्यांच्या स्पर्धेमध्ये त्याला मात्र चमकायचं असेल तर येणाऱ्या 3 मध्ये त्याला 8 पूर्ण करावे लागतील. 3 चेंडू 8 डबा. दुसरीकडे आहे हर्षल ठाकूर. यावेळचा चेंडू बॅटच्या राडारमध्ये आलाय आणि चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार. षटकार. अष्टविनायक गणेश मंडल मोठी यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस षटकारासाठी दिले जाईल. क्या बात आहे. एका षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलं. अष्टविनायक मंडळ गणेश मंडळ मोठी यांच्या वतीने या फलंदाजाला षटकाराचं बक्षीस. 2 मध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. प्रेक्षकांना मॅच आवडली सर एकदा जोरदार टाळ्या देऊया. आपण पाहू शकाल कंपालीचे प्रेक्षक सर्व दर्दी प्रेक्षक सध्या एका स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. सध्या स्क्रीन 2 स्लाइड पाहायला मिळतात. त्यामुळे हे सर्व प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं या मॅचला एक वेगळी मजा आणली आहे, ते सर्व सुधीर दादा घरत ठाकूर सुद्धा ही मॅच एन्जॉय करतायत. 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आहे. हर्षल ठाकूर टू नवदीप पाटील. नवदीपला आज मात्र हिरो होण्याची संधी आहे, तर दुसरीकडे हर्षल ठाकूरला मात्र या मॅच मध्ये खलनायक होण्याची संधी आहे. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. डीप स्क्वेअरकडे चेंडू झालाय. दुसऱ्या डावेसाठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. एका धावेत समाधान मानायला लावणारी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण झालाय. 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. आता मात्र जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते चालते झालेत आणि जे चालते होते ते आता मात्र अगदी टाचांवरती उभे राहिलेत. कारण आहे मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या देऊया. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. मॅच पूर्णपणे संपल्यानंतर आपण एन्जॉय करू शकता. चला बाहेर व्हा थोडंसं. मोठी टीम आपले सपोर्टर्स दीपक भोईर स्वतः मात्र मॅनेज करतायत सर्वांना. याचं कारण आहे संघाला सपोर्ट करणं, संघाला मॅनेज करणं, गावकऱ्यांना सांभाळणं हे काम असतं. ते काम सध्या ते करतात. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. सेमी फायनल कशी असावी याचं उत्तम उदाहरण. नियतीला मान्य नाही दोन्ही संघांना, मान्य नाही त्यांच्या जिद्दीला आणि मात्र मान्य नाही अगदी बसल्या सन्माननीय अतिथींना सुद्धा. कारण बक्षीस आणि बक्षीस लागतात. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काही बक्षीस लागते का? 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. काय घडतंय मैदानामध्ये? 1 चेंडू 1 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच जी सध्या मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. मोठी जुई विपक्ष खारकोपर. 1 चेंडू 1 धावेची गरज.
यावेळचा चेंडू खेळला आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे. जबरदस्त महामुकाबला रंगला जातोय. डीजे बजाव. आणि एकीकडे नवदीप पाटीलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गुरु सिमेंट सप्लायरचे ओनर सन्माननीय कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीनं समालोचक प्रसाद गुरुसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत.